नमस्कार मुलांनो. जेव्हा आपण एखाद्या उंचीवरून चेंडू टाकते तेव्हा तो चेंडू पृथ्वीवर पडतो. जेव्हा चेंडू खाली सरकू लागता तेव्हा त्यावर एक शक्ती काम करत असवी. म्हणून जेव्हा उंचीवरून सोडलेला चेंडू पृथ्वीवर पडतो कारण पृथ्वी त्या चेंडूवर गुरुत्वाकर्षण नावाचे आकर्षण बल लावते आणि त्याला खाली खेचते. ज्या बलाने पृथ्वी वस्तूंना आपल्याकडे खेचते त्याला पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल किंवा पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल म्हणतात. मी नाव इयत्ता 9वीच्या भौतिकशास्त्राच्या गुरुत्वाकर्षण प्रकरणात तुम्हाला गुरुत्वाकर्षणाचा नियम या विषयाचे स्पष्टीकरण देईन. शिकण्याचे परिणाम या विषयाचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला हे कळेल. गुरुत्वाकर्षण 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 बल गुरुत्वाकर्षणाचा सार्वत्रिक नियम. कीवर्ड्स: गुरुत्वाकर्षण 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 बल गुरुत्वाकर्षणाचा सार्वत्रिक नियम. या संकल्पना नकाशामध्ये गुरुत्वाकर्षण समजून घेऊया. जेव्हा आपण एखादी वस्तू खाली टाकतो तेव्हा ती पृथ्वीकडे पडते. याचा अर्थ असा की पृथ्वी विविध वस्तूंना तिच्या केंद्राकडे आकर्षित करे. पृथ्वी सर्व वस्तूंना तिच्या केंद्राकडे आकर्षित करते किंवा खेचते. पृथ्वी ज्या बलाने वस्तूंना तिच्याकडे खेचते त्याला पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल किंवा पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल म्हणतात. आयझॅक न्यूटन म्हणाले होते की केवळ पृथ्वीच इतर वस्तूंना आकर्षित करत नाही तर प्रत्येक वस्तूला आकर्षित करते. म्हणून न्यूटनच्या मते या विश्वातील प्रत्येक वस्तू एक विशिष्ट बलाने इतर प्रत्येक वस्तूला आकर्षित करते. दोन वस्तू ज्या बलाने एकमेकांना आकर्षित करतात त्याला गुरुत्वाकर्षण बल म्हणतात. दोन वस्तू कोणत्याही प्रकारे संपर्कात नसल्या तरीही दोन वस्तूंमधील गुरुत्वाकर्षण बल कार्य करते. जर वस्तूचे किंवा शरीराचे वस्तुमान लहान असेल तर त्याच्यामधील गुरुत्वाकर्षण बल खूपच कमी असते. उदाहरण: जमिनीवर पडलेले दोन दगड एकमेकांना आकर्षित करतात परंतु त्यांचे वस्तुमान लहान असल्याने त्यांच्यातील गुरुत्वाकर्षण बल लहान असल्याने आपल्याला एक दगड दुसऱ्या दगडाकडे जाताना दिसत नाही. कोणत्याही दोन वस्तूंमधील गुरुत्वाकर्षण बल गुरुत्वाकर्षणाच्या वैश्विक नियमाद्वारे दिले जाते. गुरुत्वाकर्षणाच्या वैश्विक नियमानुसार विश्वातील प्रत्येक वस्तूला त्यांच्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या थेट प्रमाणात आणि त्यांच्यामधील
अंतराच्या वर्गाच्या व्यवस्थित प्रमाणात असलेल्या बलाने आकर्षित करते. समजा की M1 आणि M2 वस्तुमानाच्या दोन वस्तू A आणि B एकमेकांपासून r अंतरावर आहेत. या दोन वस्तूंमधील आकर्षण बल F असू द्या. आता गुरुत्वाकर्षणाच्या वैश्विक नियमानुसार दोन वस्तूंमधील बल त्यांच्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या थेट प्रमाणात असते. F proportional to M1 into M2. दोन वस्तूंमधील बल हे त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते. F proportional to 1 by r square. वापरणे F proportional to M1 into M2 आणि F proportional to 1 by r square एका समीकरणात. F proportional to M1 into M2 समीकरण असे लिहिता येते. F is equals to G into M1 into M2 by r square. जेव्हा वैश्विक गुरुत्वाकर्षण स्थिरांक आहे. गुरुत्वाकर्षण स्थिरांक G चे मूल्य दोन वस्तूंमधील माध्यमावर अवलंबून नाही. ते वस्तूच्या वस्तुमानावर किंवा त्याच्यामधील अंतरावर देखील अवलंबून आहे. गुरुत्वाकर्षण स्थिरांक SI एककामध्ये न्यूटन मीटर 2 बाय किलोग्राम 2 मध्ये मोजला जातो. गुरुत्वाकर्षण स्थिरांक G हा संख्यात्मक सदृश्य एकक वस्तुमानाच्या दोन वस्तूंमधील गुरुत्वाकर्षणाच्या बला इतका असतो जो एकमेकांपासून एकक अंतरावर ठेवला जातो. युनिट वस्तुमान म्हणजे वस्तुमानाचे मूल्य 1 किलोग्राम किंवा 1 ग्राम असते. सार्वत्रिक गुरुत्वाकर्षण स्थिरांक G चे मूल्य असे आढळून आले आहे की 6.67 into 10 power minus 11 N minus meter square by kg square. गुरुत्वाकर्षण स्थिरांक G चे लहान मूल्य आपल्याला सांगते की कोणत्याही दोन सामान्य वस्तूंमधील गुरुत्वाकर्षण बल खूपच कमकुवत असेल. सौर मंडलात ग्रह सूर्याभोवती कक्षेत फिरतात आणि उपग्रह ग्रहाभोवती कक्षेत फिरतात. कक्षा म्हणजे सूर्याभोवती फिरण्याचा मार्ग आणि उपग्रह ग्रहाभोवती फिरतात. सूर्य आणि पृथ्वीचे वस्तुमान खूप मोठे असल्याने ते एकमेकावर खूप मोठे बल लावतात. सूर्य आणि पृथ्वीमधील गुरुत्वाकर्षण बल पृथ्वीला सूर्याभोवती वर्तुळाकार गतीमध्ये ठेवते. अशा प्रकारे गुरुत्वाकर्षण बल आपल्या सौर मंडलाच्या अस्तित्वासाठी जबाबदार आहे. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. पृथ्वी ज्या बलाने वस्तूंना आपल्याकडे खेचते त्याला पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल किंवा पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल म्हणतात.
या विश्वातील प्रत्येक वस्तू प्रत्येक दुसऱ्या वस्तूला एक विशिष्ट बलाने आकर्षित करते. गुरुत्वाकर्षणाच्या वैश्विक नियमानुसार विश्वातील प्रत्येक वस्तू प्रत्येक दुसऱ्या वस्तूला अशा बलाने आकर्षित करते जे त्यांच्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या थेट प्रमाणित आणि त्याच्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते. गुरुत्वाकर्षणाचे बल सूत्राने दिले आहे F is equals to G into m1 into m2 by r square. सार्वत्रिक गुरुत्वाकर्षण स्थिरांक G चे मूल्य असे आढळून आले आहे की 6.67 into 10 power minus n minus meter square by kg square. गुरुत्वाकर्षण स्थिरांक G चे लहान मूल्य आपल्याला सांगते की कोणत्याही दोन सामान्य वस्तूंमधील गुरुत्वाकर्षण बल खूपच कमकुवत असेल. सूर्य आणि पृथ्वीमधील गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीला सूर्याभोवती वर्तुळाकार गती ठेवते.